नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण शेकडेवारी, ज्याला टक्केवारी इंग्लिशमध्ये तुम्ही पर्सेंटेज म्हणत असाल, या सर्व गोष्टी एकच आहे. आज आपण इथं पाहणार आहोत. पेपरमध्ये पोलीस भरतीपासून ते एम-पी-एस-सी पर्यंत तुम्ही ज्या कोणत्या परीक्षा देत असाल, त्या सर्व परीक्षांमध्ये जवळपास याच्यावरचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात आणि प्रश्न विचारल्यानंतर आपण त्या प्रश्नाला काही सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. आज अशाच पद्धतीनं आपण या प्रकरणाला सुरुवात करतोय. त्यामुळे मी विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला मी या संदर्भात काही बेसिक घेईल आणि बेसिक नंतर मात्र आपल्याला काय त्या प्रकरणाला सहजरित्या पाहता येईल. आता पहिली गोष्ट, टक्केवारी म्हणजेच शेकडेवारी आणि त्यालाच म्हणतो आपण पर्सेंटेज. हे तिन्ही शब्द एक आहे. आता तुम्हाला बेसिक सांगायचं झालं तर तसा तुम्हाला एक प्रश्न स्क्रीनवरती दिसेल. 1200चे 15% बरोबर किती आणि त्याचे संबंधित जे काही ऑप्शन आहेत ते. ते नंतर बाजूला ठेवा. या शेकडेवारीला समजून घेण्यासाठी माझ्या मित्रांनो काही बेसिक आपण पाहूया. म्हणजे पूर्ण प्रकरणभर इन फ्युचर तुम्हाला कोणत्याही गोष्टीला ह्या गोष्टी कामात पडेल. प्रश्नामध्ये चा, ऑब्लिकची, ऑब्लिकचे, चा, ची आणि चे हा शब्द वापरला तर याचा अर्थ गुणाकार असा होतो. पहा इथं. इथं चे शब्द वापरलेला आहे. प्रश्नामध्ये चा, ऑब्लिकची, ऑब्लिकचे वापरला तर त्याचा अर्थ ते चे काढून टाकायचं, तिथं डायरेक्ट गुणाकाराचं चिन्ह लिहायचं. हे झालं बेसिक. आता दुसरं बेसिक आपलं असं आहे. प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये टक्केवारीचं चिन्ह असल्यास प्रश्नामध्ये टक्केवारीचं चिन्ह असल्यास टक्केवारीचं चिन्ह असल्यास भागाकारात काय घ्याल? भागाकारामध्ये 100 घ्यावे. भागाकारामध्ये काय करताल माझे मित्रांनो? 100 घ्याल. भागाकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 100 घ्यायचे आहे. जर कधी टक्केवारीचं चिन्ह दिले असेल, टक्केवारी म्हणजे हे टक्केवारीचं साईन हां, बरोबर आहे. त्याच्या भागाकारात किती घ्याल मग? 100. जसं एक्झाम्पल ऑफ इथं पाहून घ्या. इथं दिलंय 15%. मग टक्के या चिन्हाला हटवण्यासाठी आपण काय काय करू इथं? इथं भागाकारात 100 घेऊ. म्हणजे 15 भागाकारात 100. हे झालं माझ्या मित्रांनो त्याचं विश्लेषण सांगायचं झालं तर. हे झालं. आता पुढे पहा, आणखी तिसरं बेसिक पहा. तिसरं बेसिक. आता या तिसऱ्या बेसिक पाहायला गेलो. 1 मिनिट. माझा आवाज क्लिअर येतोय का रे? आता तिसरं बेसिक आहे. प्रश्नामध्ये हा, ऑब्लिक ही किंवा हे चिन्ह असल्यास बरोबर चिन्ह घ्यावे. काय करसाल? हे जर कधी चिन्ह असल्यास चिन्ह कोणतं घेसाल माझ्या मित्रांनो? बरोबराचं चिन्ह घ्यायचा इज इक्वल टू. ओके. आता एवढं समजलं. आता आणखी याच्या समोरचं बेसिक आपण काही घेऊया. पहा पुढे. 4 नंबरला माझे मित्रांनो कोणत्याही संख्येचे आपण पर्सेंटेज ज्यावेळेस काढतो, त्याला काही बेसिक गोष्टी आहे. मी तो एक संख्या लिहितो, ती लिहिली इथं 1000. मला स्क्रीनवरती दिसत असेल 1000 लिहिलेलं आहे. आता मी 1000 ही संख्या जी लिहिली, या 1000 संख्येचे जर कधी मी तुम्हाला 10% काढायला लावले, तर तुम्हाला इथून याचे 10% भागाकारात तुम्ही 100 घ्याल. बरोबर नाही का? मग हे 0, हा 0 काटाल, 10, 10, 100 कराल. एवढा सारा कुटाणा करून आणि किती करसाल? शेवटी 100च करसाल. बरोबर आहे का? पण मी काय म्हणतो, एवढं केल्यापेक्षा जर आपण असं केलं माझे मित्रांनो, 5 नंबरला पहा ह्याच गोष्टी. कोणत्याही संख्येचे 10% काढणे म्हणजे त्या संख्येवरचा 1 शून्य कमी करणं होय. बरोबर आहे? आणि कोणत्याही संख्येचा 1% काढणे म्हणजेच काय होय? त्या संख्येवरचे 2 शून्य कमी करणं होय. बरं अजूनही याच्यापेक्षा वेगळं माझे मित्रांनो. आता समजा ही 1 आहे. 6 नंबरला पहा. हा 1 आहे. या 1ला मी जर कधी 10 न गुणायचं असेल, 10 न गुणायचं असेल, तर 10 वर शून्य किती होतात रे? 10 वर एकच शून्य होतात ना? मग या संख्येला 10 न गुणलं म्हणजे 1 शून्य. त्या संख्येला 100 न गुणायचं असेल, तर मग 100 वर शून्य किती होतात? 2 शून्य होतात ना? तर माझे मित्रांनो या 7 नंबरला पहा इथं कोणत्याही संख्येला 100 न गुणणं म्हणजे त्या संख्येवर शून्य ठेवून देणं. बरं आता माझ्या मित्रांनो तुमचा प्रश्न उरलेला असेल, की नेमकं आपण हे कसं काढलं?
हे काही लॉजिक नाही आहे आणि मी काही अंतर्यामी नाही आहे. हे सगळ्या जगाला माहीत आहे आणि तुम्ही सुद्धा बेसिक जर कधी तुमचं कंप्लीट असेल, तर तुम्हाला सुद्धा जवळपास ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. आता हे सांगणं होतं सुरुवातीच्या आपल्या त्या पोरांसाठी जे नवीन या क्लासमध्ये जॉइन करत असतात. आता कोणत्याही संख्येचे मी सांगितलं का जर त्या त्या पोराला जर कधी पर्सेंटेज काढायचं असेल, कोणत्याही पोराला जर कधी माझ्या मित्रांनो किती 10% काढायचे असेल कोणत्याही संख्येचे, त्या संख्येचं काय करतो आपण डायरेक्ट एक शून्य काढतो. त्या संख्येच्या नंतर त्याची जर कधी 1% काढायचं असेल त्याच्यावरचे 2 शून्य काढतो. कोणत्याही संख्येला 10 न गुणण्यासाठी 1 शून्य वाढवतो आणि कोणत्याही संख्येला 100 न गुणण्यासाठी 2 शून्य वाढवतो. बरोबर नाही काय? आता एवढं सारं झालं, तर या व्यतिरिक्त आता आपल्याला जर म्हटलं होतं मी का चाचीचे हा शब्द आलाच, त्याचा अर्थ गुणाकार म्हणावा. भागाकार सॉरी पर्सेंटेज हा चिन्ह दिसल्यास त्याच्या खाली भागाकारात काय घ्यायचे? 100 घ्यायचे असतात. हा, ही, हे या प्रकारचे शब्द वापरल्यास त्याला बरोबर घ्यायचे असते. कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असेल, त्या संख्येचा काय शून्य करायचा असतो. त्या त्या संख्येवरचा शून्य कमी करायचा असतो. कोणत्याही संख्येचे 1% काढायचं असेल, त्या संख्येवरचे काय माझे मित्रांनो आपल्याला 2 शून्य कमी करायचं आहे. कोणत्याही संख्येला 10 न गुणणं म्हणजे त्या संख्येवर 1 शून्य वाढवणं आहे. कोणत्याही संख्येला 100 न गुणणं म्हणजे त्या संख्येला त्या संख्येवर 2 शून्य ठेवणं आहे. कारण 100 वर 2 शून्य येतात ना. 10 वर 1 शून्य येतात. माझ्या मनाने नाही घेऊन राहिलो मी, जे आहे ते सांगू राहिलो. हे पुस्तकात तुम्हाला सहजासहजी सापडलं नाही सापडलं ते मला माहीत नाही. पण मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता एवढं सारं बेसिक झाल्यानंतर माझ्या मित्रांनो आपल्याला आता काही काही गोष्टी पाहायला लागल. जर कधी मी इथं एक संख्या लिहिली 10,000 मी कोणती संख्या लिहिली 10 हे मुद्दाम हजार आणि 10,000 का घेऊन राहिलो मी? कारण की हे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर समजल्या पाहिजे. आता मी जर कधी इथं माझ्या मित्रांनो 10,000 ही संख्या लिहिली. 10,000 ही संख्या लिहिली आणि मी म्हटलं या संख्येला 10 न भागा. या संख्येला काय म्हटलं 10 न भागा आणि जर कधी 10 न भागायचं असेल तर आपण काय करतो इथला शून्य कमी करतो. बरोबर आहे? किती उरलं? 1000 उरलं किंवा 1000 गुणाकारात 10 करसाल तर 10,000 होते. म्हणजे कसंही जा तुम्ही सारखंच होईल. नाही मी म्हटलं या संख्येला 100 न भागायचं होतं. मग काय झालं? या संख्येला जर कधी 100 न भागायचं तर त्या संख्येवरचे 2 शून्य कमी करून टाकले. म्हणजे उरलेच काय माझ्या मित्रांनो 1% उरलेला आहे ॲज इट इज. तर हे जवळपास तुम्हाला बेसिक म्हणजे आहेत. पुढच्या प्रश्नाचे जे बेसिक आहेत ते मी पुढे सांगण्याचा प्रयत्न करेल आणखी जसं-जसं मला आठवते. आता मूळतः या प्रश्नावरती येऊया. प्रश्न आहे माझ्या मित्रांनो 1200चे 15% किती? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं. प्रश्नामध्ये चाचीचे हा शब्द वापरलाय त्याचा अर्थ काय मानायचा असतो? गुणाकार. मग मी काय करतो आता इथे लिहितो 1200 लिहिले 1200 दिसू राहिला सर्वांना 1200 चा अर्थ काय सांगितला मी इथं? चा अर्थ गुणाकार सांगितला. मी समोर जातो लिहिलं 15 आणि माझ्या मित्रांनो इथं मी परत पर्सेंटेजचं चिन्ह वापरलेलं आहे. पर्सेंटेज किंवा टक्केवारीचं चिन्ह असल्यास मी काय सांगितलं? त्याच्या भागाकारात 100 घ्या. म्हणजे याच्या भागाकारात किती घेसाल? याच्या भागाकारात 100 घ्याल. बरं. आता पहा एक शून्य आहे, काटला एक शून्य. परत इथं सुद्धा आणखी एक जास्तीचा शून्य आहे, इथं सुद्धा एक शून्य आहे. मग आता आपल्याला काय करावं लागते? 15 गुणिले 12 किंवा 12 गुणिले आपल्याला 2च गोष्टी उरलेल्या आहेत 15 आणि 12. या 2 संख्यांचा काय करावं लागेल? 12 आणि 15चा गुणाकार केला तर 15 गुणिले 12 करसाल तर 180 होते. गुणाकार करून पहा. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. प्रत्येकाला समजून राहिलं का पहा. एकदम बेसिक पासून सुरुवात करू आलो. फक्त हे के-जी-1 पासून सुरुवात आहे. पहिल्या वर्गापासून नाही आहे. के-जी-1 पासून. पुढचं पहा 1520चे 12.1/2% म्हणजेच किती? आता आपल्याला प्रश्न लिहायला मी बेसिक जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठंच आपल्याला तफावत नसली पाहिजे हां. आता हे लिहिलं मी 1520 ठीक आहे. 1520 साचीचे या शब्दाचा अर्थ गुणाकार घ्यायला सांगितला. आता याचा काय रोल आहे? हे तर माहीत आहे तुम्हाला पर्सेंटेजचं चिन्ह माहीत आहे. पण 12 हे असं आहे माझ्या मित्रांनो. 12.1/2 आता भरपूर साऱ्या लोकांचे डोंगे इथं फसू शकतात. पहा, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. ज्यावेळेस मी पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेईल, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी काही क्लिअर होऊन जाईल. तुम्ही ते प्रकरण पाहिलं नसेल तर पाहून घ्या. माझ्या मित्रांनो, ज्याही वेळेस आपण अशा प्रकारे लिहितो ना, ज्यावेळेस आपण अशा प्रकारे लिहितो ना, ह्या खालची संख्या याच्या गुणाकारात असते. खालची संख्या याच्या गुणाकारात असते आणि वरची संख्या याच्या प्लसमध्ये असते. नसेल समजलं ना, काळजी करू नका, मी घेऊन घेतो ना. आता पहा मी सांगितलं ही संख्या याच्या गुणाकारात असते, ही संख्या याच्या प्लस असते. मग आता जर कधी गुणाकारात आहे तर 12 दोन्ही 24 आणि 24 आणि 1 किती झालं मग?
25, 25 भागाकारात 2. 25ला जर कधी 2 न भागलं, तर त्याचा अर्थ डायरेक्ट 12.5 येते ना, 12.5. आणि याचं म्हणणं सुद्धा तसंच आहे, की 12 पूर्ण आहे आणि हा जो 13वा आहे ना, त्याला 2 न भागलं म्हणजे त्याचा अर्थ काय? 12.5च आहे. बरोबर आहे. आता माझ्या मित्रांनो, मी जर कधी म्हटलं, इथं 21, 21 भागेला 2 असं न लिहिता मी काय करेल 10, 10 दोन्ही 20 आणि 20 आणि 1 21. आता याचा अर्थ आणि याचा अर्थ दोन्ही सेमच ह्या गोष्टी आहे. ह्या दोन्ही गोष्टी सेमच आहेत. हे 21 भागाकारात 2 होते आणि तुम्हाला सांगितलं मी अशा वेळेस ज्यावेळी ट्रान्सलेट करतो आपण ही संख्या गुणाकारात असते आणि ही संख्या बेरजेत असते. 10 दोन्ही 20 आणि 20 आणि 1 21. 21 भागाकारात 2 होते माझे मित्रांनो. किंवा आपण असं म्हणू शकतो थांबा. इथं आपल्याला 10 करावं लागेल. ठीक आहे. इथं मी 10 करून टाकील. इथं 2. ठीक आहे. आता काहीच अडचण नाही. 10 दोन्ही 20 आणि 20 आणि 1 21. कारण की इथं 2 यायला पाहिजे. 10 दोन्ही 20 आणि 20 आणि 1 21. याच्या व्यतिरिक्त आणखी याचीच लँग्वेज म्हणजेच काय? माझ्या मित्रांनो 10.5 ह्या तीनही गोष्ट एकामेकाला समान आहेत. कुठल्याच वेगळेपणाने 21 भागाकारात 2 याचे उत्तर काढसाल तर 10.5 होते. याचंही उत्तर काढसाल तर माझ्या मित्रांनो 21 भागाकारात 2च आणि साधारणतः इथं सुद्धा 10.5 सेमच गोष्टी आहेत. आता तुमचा प्रश्न उरला, की बा हे 12.5 पूर्णांक असं कसं आहे? तर 12 पूर्ण आहे, 13वा कसा आहे? 1/2 13वा अर्धा आहे. म्हणजे कसं झालं आपण ते 12.5 आहे. 13 म्हणू शकत नाही त्याला. 13 म्हणू शकत नाही. मग अशा वेळेस माझ्या मित्रांनो 12 दोन्ही 24, 24 आणि 1 25, 25 भागाकारात 2 म्हणजे उरले 12.5. त्याच्यापेक्षा डायरेक्ट आपण एक काम करत जाऊ ना. ज्याही वेळेस 21/2 दिलं, त्यानंतर 25/2 दिलं. होऊ शकते आपल्याला 39/39 म्हणेल. तर 39ला आपण 2 न भागाल, तर डायरेक्टली आपल्याला काय करायचं असते, अशा वेळेस त्याचे अर्धे करून टाकायचे. डायरेक्ट याचं उत्तर आहे 12.5. ओके. डायरेक्ट याचं उत्तर किती मानायचं? 12.5. 13 मानायचंच नाही. परत तुम्ही काहीही करसाल तर शेवटी येसाल कुठं? इथंच ना. मग आता पहा 12.5 आहे. 12.5 भागाकारात इथं पर्सेंटेजचं चिन्ह आहे. तुम्हाला काय घ्यायला सांगितलं होतं मी? 100 घ्यायला सांगितलं होतं. बरं. आता आणखी याच्यामध्ये एक स्टेप आहे. तुम्हाला इथं शून्य दिसू राहिला का रे सर्वांना? 12.5 आहे. ओके. आता हा शून्य आपल्याला काढायचा आहे. हा शून्य जर कधी काढायचा असेल, हा शून्य पुसण्यासाठी खाली एक शून्य ठेवून दिला, तर आता वरच्याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? वरच्याचा अर्थ आता 125 झाला आणि खाली 1000 झाले. आता तिथं 12.5 नाही. आता आपण सहज सरळ पद्धतीने उत्तर करू शकतो. माझे मित्रांनो, इथं डायरेक्ट आपण 125 लिहिले. इथं पॉइंट नाही. आता इथं पॉइंट नाही. पॉइंट होता. त्या पॉइंटसाठी आपण खाली शून्य घेतला आणि मग अशा वेळेस 125 आहे का 125, 125 आठी हजार 125 न जर कधी आपण 8ला 125 ने जर कधी आपण 8 वेळा गुणाकार केला तर उत्तर काय येते माझ्या मित्रांनो 1000 येते आणि ह्या 8 1 8 8 1 8 उरले 7 वरून घेतला 2 8 9 8 9 8 9 72 हा शून्य जसाच्या तसा 190 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. कोणाला याच्यामध्ये डाऊट आहे? 190 कसं उत्तर आलं ते समजलं काय रे? नसेल समजलं तर विचारात चला वरच्यावर. कारण की आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ह्या खूप बेसिक स्टेप आहेत. याच्यानंतर आपल्याला 288 चे 62.1/2% आता आपली ट्रिक्स तेच आहे. कोणती? ते असं करसाल का डायरेक्ट 62 घेसाल, 1/2 घेसाल. मग आता 62 दोन्ही 124 आणि ही संख्या गुणाकारात म्हटलं होतं, ही संख्या प्लस म्हटलं होतं. 124 आणि 1 125, 125 भागाकारात 2 करसाल, तर शेवटी कुठे येऊन राहिले तुम्ही? 62.5 वरच येऊन राहिले. एवढा कुठाळा केल्यापेक्षा डायरेक्टच तुम्ही 62.5 माना. हे 62 पूर्ण आहे आणि 63वा अर्धा आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पहा कसं होईल. 288 ता चीचे या शब्दाचा अर्थ गुणाकार होतो. काही डाऊट आहे का? इथं लिहितो मी दिसते सर्वांना. ओके. 288 चे म्हटलं म्हणून गुणाकार त्याचा. त्यानंतर 62 आहे. हे घेतलं 62
आणि तुम्हाला किती काही करसाल तर तिथंच येता तुम्ही 62.5 भागाकारात पर्सेंटेजचं चिन्ह आहे. मग याच्यासाठी काय घ्यायला सांगितलं मी 100. बरं, आता 62.5 हा जो पॉइंटमध्ये दिलेला आहे, मला याला पूर्ण डिजिटमध्ये करायचं आहे. म्हणजे मी डायरेक्ट इथं 625 करतो. इथचा पॉइंट पुसण्यासाठी खाली एक शून्य देऊन दिला. खाली किती झाले आता? 1000 झाले. आता आपल्याला परत 125 न भाग द्यायचा आहे. ओके, 125 एका 125, 125 पाची, 125 पाची 625, 125 आठी 1000. ओके, तुम्ही म्हणसाल छोटा भाग देतो मी. 4 दोन्ही 8 किंवा आपण असे म्हणू शकतो. मी पहिले याच ज्या पद्धतीनं भाग दिला तसा, मग एकदम छोटा-छोटा भाग. ओके, 8 एका 8, 8 चौक 32 होते. ठीक आहे, 4 भाग देऊ. 4 दोन्ही 8, 4 सात 28, 4 दोन्ही 8, बे एक बे, बे 36. ओके, म्हणजे जर कधी 72ला तुम्ही 2 न भागसाल तर भागाकार तुमचा 36 येते आणि 36 गुणाकारात पास करसाल तर 36 पंच 180 होते. ऑप्शनमध्ये 180 आहे का रे बाबा? ऑप्शनमध्ये 180 आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर माझे मित्रांनो 180 असायला पाहिजे. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? आता राहिली गोष्ट छोटा-छोटा भाग द्यायची. तर छोटा भाग कसा देऊ शकतो आपण? भरपूर सारे पोरं म्हणतात, की 125 पेचे पाढे माझेही पाठ नाही आहे. ठीक आहे. 625 भागाकारात इथं 62.5 होतं ना, इथं 100 घेतला. इथचा पॉइंट पुसण्यासाठी खाली आपण 0 दिला होता. आता पहा भाग कसा देऊ? 5ची कसोटी आपण शिकवलेली आहे तुम्हाला. कसोट्या तुम्ही पाहिल्या नसेल तर कसोटीचं सेशन पाहून घ्या. इथं 0 आहे, इथं 5 आहे म्हणजे 5 न भाग जाते. आता पहा 5 12 60 12 पंचे 60 होते ना. म्हणजे जर कधी आपण या 62ला 5 न भागलं तर 12 पंचे 60 होते, पण उरले ना इथं 62 आहे ना, 2 उरले ना. हे 2 उरले, वरून 5 घेतला. 5 5 25 होते. आता पहा 5 दोन्ही 10, 1 2 0 जसेच्या तसे. बरोबर आहे? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? पहा आता. परत 5 चौक 20 हा 0 जसच्या तसा. 5 दोन्ही 10, 2 उरला. 5 5 25. इथं पहा जा आता. माझ्या मित्रांनो वरती काय उरलेलं आहे रे? वरती 5 उरलाय. वरती 25 उरलेला आहे. 5 5 25, 5 8 40. पहा इथं 5 उरलेला आहे बरोबर आहे. ठीक आहे. 4 दोन्ही 8, 4 7 28, 4 दोन्ही 8, बे एक बे, पाजा बे एक बे, बे त्रिक 6. 7ला जर कधी आपण 2 न भागलं तर किती? बे त्रिक 6. 3 वेळा गेला पूर्ण भाग. उरला किती? 1 उरला, वरून 2 घेतला. बे सक 12 म्हणजे इथं 36 आणि इथं उरले 5. 36 पंच परत किती आले? 180. परत समजलं काय रे सर्वांना? कसंही करा, कसंही करा. मला उत्तर बरोबर पाहिजे. ठीक आहे. हे बेसिक होतं. आता माझ्या मित्रांनो मी पुढे जातोय. इथं ठीक आहे. सेम त्या पॅटर्नवर आधारित 4था प्रश्न आणि या पॅटर्नवरचा शेवटचा प्रश्न म्हणतो मी. 1960चे 87.1/2% या शब्दाचा अर्थ 87.2 87.1/2 म्हणजेच काय? या 87ला 2 न गुणसाल, त्याच्यामध्ये 1 प्लस करसाल. एवढा करूच नका ना. डबल गुंता होऊ शकते. एखादा कमी जास्त राहून जाऊ, नाही का? त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही असं करा ना. 87.5 विषय खतम झाला. मग माझ्या मित्रांनो 1960 घेतले. 1960 प्रश्नामध्ये चा, ची, चे होतं. याचा चेचा अर्थ होते गुणाकार. 87.5 87 पॉइंट डायरेक्ट 5 घेऊन घ्या. 87.5 पण इथं पर्सेंटेजचं चिन्ह आहे म्हणून भागाकारात 100 घेतले. ओके, इथपर्यंत आले पण इथं पॉइंट आहे ना. इथं पॉइंट आहे. मग या पॉइंटला माझ्या मित्रांनो, या पॉइंटला काय करायचं आपल्याला पुसण्यासाठी 87.5 होतं. आता 875 झाले, पण तू पॉइंट पुसला म्हणून खाली एक शून्य देऊन द्यावं लागेल ना. आता पहा, खूप छान पद्धतीनं उत्तर काढता येईल. माझ्या मित्रांनो इथं पहा रे 0 0 0 0 कटला. कटला का 0? बरं. आता पहा 5 दोन्ही 10 आणि हा 0 जसाच्या तसा खाली विसाले. इथं 0 आहे, इथं 5 आहे म्हणजे 5 न दोन्ही याला भाग जाते याचा अर्थ मी मांडला 5च्या कसोटीनुसार तुम्हाला त्या कसोट्याचा व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे. आता 5 17 85 ओके. म्हणजे 5 न जर कधी
87 ला भागचाल तर काय 17 वेळा तर पूर्ण भाग्याला 17×5 = 85 2 उरले कारण की 85 वर बोलतो इथं 87 आहे 2 उरले वरून 5 घेतला 5 5 25 माझ्या मित्रांनो आता पहा 5 1 5 5 चौक 20 5 त्रिक 15 2 उरले आणि 5 5 25 ठीक आहे. आता 4 1 4 ठीक आहे 4 4 1 4 4 चौक 16 कारण की 4 न भाग जोरावलं इथं 4 1 4 झाला 4 चौक 16 पण 19 मधून जर कधी 16 गेले 3 उरले ना 3 उरले वरून 6 घेतला 4 9 36 4 9 36 मला तर असं वाटते बरोबर 5 वेळा खोडले होते 49 गुणिले 35च असायला पाहिजे ठीक आहे. आपण 49 गुणिले 35 करून पाहू काय 49 कारण की हा 5 काढलेला आहे थिंक आपण हा त्याच्यामुळे उत्तर एवढं छोटं येत नाही दिलेल्या ऑप्शनचा अंदाज लावून 49 गुणिले 35 आता पहा कसं करसाल 9 5 45 45 5 हातचे आले 4 5 चौक 20 20 4 किती 24 एक संख्या संपली 0 9 त्रिक 27 7 हातचे आले 2 4 त्रिक 12 12 अधिक 2 किती 14 हा 5 जसाच्या तसा 7 4 11 1 हातचा आला 1 4 2 6 आणि 1 7 आणि माझी मित्रांनो हा एक 1715 आहे का ऑप्शन मध्ये रे 1715 ऑप्शन मध्ये आहे 1715 या प्रश्नाचं उत्तर बरोबर होईल. सर्वांना समजलं का? अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न असतात. तुम्ही म्हणसाल तुम्हालाच तर इतका वेळ लागू राहिला करायला नाही. तुम्हाला सराव झाल्यानंतर खूप फास्टमध्ये हा प्रश्न करता येईल. असं म्हणा का साधारणतः 20 सेकंदात 25 सेकंद. ठीक आहे. पुढचा पहा. माझे मित्रांनो पुढचं नेक्स्ट टाइप चेंज आहे. टाइप चेंज झालेली 2400 पैकी 144 बरोबर किती? आता आपल्याला काय म्हणते? बुवा मला आईनं 5 पैकी आईनं काय केलं? मला 5 पैकी 3 रुपये दिले आणि 2 रुपये काय लहान बहिणीसाठी ठेवले. म्हणजे आईनं काय केलंय 5 पैकी 3 रुपये दिलेले आहे. म्हणजे 5 पैकी आता हे जे पैकीची भाषा आहे ना, जी मूळ आहे, ते खाली ठेवायची असते. खाली ठेवायची असते म्हणजेच काय? पहा क्लिअरली आता आणखी थोडंसं समजावतो. 2400 पैकी 144 किती टक्के होतात? टक्के म्हटलं म्हणजे 100 तुम्हाला माहिती आहे. आता पहिली गोष्ट माझे मित्रांनो 144 किती होतात? किती टक्के होतात? कितीपैकी? 2400 पैकी. हे झालं 2400. 2400 पैकी 144. 2400 पैकी 144 किती टक्के होतात आणि टक्क्याचा वापर केला म्हणजे इथं काय होईल? इथं वरती 100 जाईल. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल इथं 144 गुणिले 100 भागाकारात किती होईल? 2400 इथं पहा. 0 0 0 0 कटला. किंवा आपण डायरेक्ट 12 न भाग देऊ शकतो. 12 दोन्ही 24 12 12 144 12 12 किती? 144 बे एक बे आणि बे सक 12 याचं उत्तर किती यायला पाहिजे माझ्या मित्रांनो? उत्तर यायला पाहिजे 6. कोणाला काही डाऊट आहे का रे याच्यामध्ये? 5 पैकी 3 म्हणजे आईनं जसे ₹5 3 रुपये दिले होते म्हणजेच काय दिलं 60% पैसे दिले होते पोराले. 40% पोरीसाठी ठेवले होते. पोरीले 20% कमी. नाही काय? म्हणजे मोबाईलही त्याला नवीन. त्याला त्यात 60% पैसे 40% मध्ये इले काऊन? इले 60 द्यायला पाहिजे. पुढे पहा. 550 पैकी 44 किती टक्के होतात? 550 पैकी 44. आता परत तेच टाइप आहे आपली. कुठंच त्याच्यामध्ये वेगळेपणा नाही आहेत. ही डायरेक्ट 44 आहे. 44 किती पैकी? 550 पैकी. हे घ्या 550 पैकी 550 पैकी 44 किती टक्के? टक्क्याचा ज्याही वेळेस साइन देते किंवा नाव घेते, आपल्याला गुणाकारात किती घ्यायचे असतात? 100. माझ्या मित्रांनो इथं 0 0 0 0 कटला. पहा आता भाग कसा जाईल? भाग पहा रे 11 पाची 55 11 चौक 44 काही उरलं काय? उरलं ना. 5 एक 5 5 दोन्ही 10 आणि 4 दोन्ही किती होते माझे मित्रांनो? 4 दोन्ही 8% या प्रश्नाचं उत्तर. सर्वांना समजलं का रे? 8% उत्तर कसं आलं तर सर्वांना समजलं काय?
तर हे इतकं सोपं आहे माझ्या मित्रांनो. प्रत्येकाला ह्या गोष्टी कळून राहिल्या असेल. ठीक आहे. पुढे पहा. एक्सचे 7% बरोबर 126 तर एक्स बरोबर किती? एक्सचे 7% बरोबर एक्सचे 7% बरोबर 126 तर एक्स बरोबर किती? आता ज्याही वेळेस अशा प्रकारचा प्रश्न विचारला, तर इतकं असं वाटते एक्स, टक्के, म्हणतात चे आणि तिच्या ची आणि जिथं चा आणि छी आले, तर बस आपल्याला दणकेचा तिसऱ्या माणसाला. आता पहा, माझ्या मित्रांनो इथं क्लिअरली म्हटलं एक्स ते माहिती आहे का तुम्हाला अमाउंट? अरे मलाही माहीत नाही ना. मग कायले इतकं विचार करावा लागते पहा. एक्स आहे तर घेतला एक्स. एक्स आहे. चे म्हटलं म्हणून मी गुणाकाराचं चिन्ह घेतलं. समजलं ना? चे म्हटलं म्हणून काय केलं मी? चे म्हटलं म्हणून हा गुणाकाराचा चिन्ह घेतला. 7% मी 7 लिहिला आणि टक्क्याचं साइन आहे. ज्याच्या खाली टक्क्याचं साइन त्याच्यासमोर, त्याच्या खाली आपण किती घेतो? त्याच्या खाली आपण 100 घेतो. काही डाऊट आहे का याच्यामध्ये इथपर्यंत? नाही. आता इथं दिलेलं आहे बरोबरचं चिन्ह. मी बरोबरचं चिन्ह सुद्धा घेतलं. मी त्याला काहीच करून नाही राहिलो. जसं आहे तसं लिहून राहिलो फक्त. नंतर दिलेलं आहे 126. मी माझ्या मित्रांनो 126 घेतलं आणि 126 काय म्हणते एक्सचे 7% चे म्हटलं म्हणून गुणाकार 7% आणि या 7 झाल्यानंतर टक्क्याचं साइन आलं म्हणून त्याच्या खाली घेतलं 100 बरोबर 126. तर एक्स बरोबर किती? म्हणजे एक्स म्हणजे काय? अशी कोणती तरी अमाउंट आहे, त्या अमाउंटचे 7% बरोबर 126 होतात. तर 100% बरोबर किती? अशाही पद्धतीनं तुम्हाला उत्तर काढता येत होतं. पण याच्या पद्धतीनं काढूया. आपल्याला लगेच हा जास्त क्लिअर समजून देईल. मी तिरकस गुणाकार करतो. माझ्या मित्रांनो जिथं बरोबरचं चिन्ह आलं आपण पक्षांतर करतो ना आपल्या लहानपणी टीचर आपल्याला शिकवायचे, पण आपलं मनस्थिती दुसरीकडेच होती. ओके. 126 गुणिले 100 भागाकारात हा आपण तिरकस गुणाकार करतो. 100 गुणिले 126 भागाकारात घेतले 7 भागाकारात 7 घेतले का रे? हां, 1 मिनिट. 7 घेतले. आता 7 एक 7. 7 एक 7. 7 एक 7 उरले माझ्या मित्रांनो 5 आणि वरून घेतला 6. 7 आठी किती होत रे बुवा? 7 आठी 56 हे 18 आणि 18ला 100 न गुणायचं म्हणजे झालंय 1800. पण मी म्हणतो गुणायचंच कशाले? कोण्याही संख्येला 10 न गुणणं म्हणजे त्या संख्येवर 1 ठेवणं होय. कोण्याही संख्येला 100 न गुणणं म्हणजे त्या संख्येवर 2 ठेवणं होय. आणि इथं 100 न गुणायचं होतं म्हणजेच काय ती संख्या 18 होती. डायरेक्ट 18 वर 2 100 वर 2 शून्य असतात म्हणजे असंही 1800 काढता आलं असतं आपल्याला. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला हे समजलंच नाही. मी काय म्हणतो, तुम्हाला हे समजलंच नाही. इसको मार दो गोली आणि आता आपल्याला वेगळ्या पद्धतीनं जर कधी या पद्धतीनं समजलं नसेल, तर त्या पद्धतीनं समजते का पाहिजे बरं? पहा बरं माझ्या मित्रांनो, इकडे पहा कसं करायचं उत्तर तर. आता जर तुम्हाला हे यक्सची भाषा समजत नसेल, तर या यक्सच्या भाषेला द्या सोडून. पण आता मी जे सांगतो ते त्याच्यापेक्षा सोपी वाटेल तुम्हाला. इथं काय म्हटलेलं आहे, यक्सचे 7% बरोबर 126 तर यक्स बरोबर किती? ती संख्या कोणती आहे ते सांगा मला, बाकी काही सांगू नका. माझ्या मित्रांनो 7% माहिती आहे ना तुम्हाला? 7% बरोबर 126 आहे. 7% बरोबर 126 आहे. 7% बरोबर कोणती संख्या किती टक्के असते? 100% असते 100%. मग हे काय केला 100% बरोबर किती? इथं तुम्ही डायरेक्टली तिरकस गुणाकार करू शकता आणि माझे मित्रांनो 7 गुणेला काही नाही सॉरी. इथं काय करसाल 100 हे ॲज इट इज 126 गुणेला 100 भागाकारात 7 परत तुम्ही इथं चेक करा इथं आले होते का तुम्ही? आले का इथं? तुम्ही कोणत्याही पद्धतीनं केलं तर उत्तर तुमचं चुकत नाही. फक्त उत्तराची पद्धत काढण्याची अशी असली पाहिजे, की त्यानं नेमकं उत्तर निघते. मनात आलं, रातभर पकडलं आणि काही नाही सापडलं, अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या नाही. पुढे चला. एक्सचे 20% बरोबर 180 तर एक्स बरोबर किती? माझ्या मित्र हो, इथं लक्ष ठेवा रे.
इथं लक्ष ठेवा. काय म्हणते एक्सचे 20% एक्स ती अमाउंट माहिती आहे का तुम्हाला? अरे मला नाही माहीत ना. मग काळजी कशाला करता? पहा, आता पहिली गोष्ट आपण 2 पद्धतीनं उत्तर जसं याच्या आधी सांगितलं, एक पद्धत इकडे करू, एक पद्धत तिकडे करू. एक्सचे हां, तो एक्स घेतला. एक्सचे म्हटलं म्हणून गुणाकार घेतला. 20 आहे 20 ही घेतला आणि इथं पर्सेंटेजचं चिन्ह आहे म्हणून त्याच्या खाली 100 ही घेतले. बरोबर, 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 बरोबर. माझ्या मित्र हो. बरोबर किती? 180 तिरकस गुणाकार परत करूया आपण. 100 गुणेला 180 भागाकारात 20 शून्य शून्य कटला बे एक बे बे 9 18 आणि 100 गुणेला 9 करसाल तर किती होते? 900. आहे का रे ऑप्शन? असं झालं 900. आता तसं करू 900. पहा, इथं पहा. एक्सचे 20% बरोबर किती आहे? आता 20% बरोबर 180 तर 100% बरोबर किती? म्हणून 100 गुणिले 180 भागाकारात 20 शून्य शून्य कटला बे एक बे बे 9 18 100 गुणिले 9 म्हणजे 9 वर 2 शून्य जसेच्या तसे किती आलं रे बुवा? 900. सर्वांना समजून राहिलं काय? किती सोपं आहे पहा. पुढे चालायचं. नेक्स्ट. एका परीक्षा भरवली. त्या परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. ओके. 30% नापास झाले. 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. माझं सांगू काय? मी गणितात 4 वेळा नापास होतो. पण इंग्रजी सप्लिमेंटरीनं 2-3 प्रश्न त्याच वर्षी योगायोग काय आले ते चुकीचे आले होते. त्याच्यामुळे काय तर 3-4 मार्क वाढले आमचे. त्यावेळेस मी कुठं 35 मार्कात इंग्रजीत पास झालो होतो. पण गणितात मात्र मी 3-4 डाव फेल झालो होतो आणि चौथ्यांदा पास झालो होतो. असू द्या काय जाऊ द्या. ओके. आता माझे मित्रांनो एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. हा गणित विषय लिहिला हो मी. हा गणित विषय लिहिला आणि दुसरा विषय कोणता आहे आपला? गणित आहे आणि दुसरा विषय कोणता दिला आपला इथं? हां, इंग्रजी विषय आहे. हा इंग्रजी विषय घेतला माझ्या मित्रांनो. या इंग्रजीमध्ये काय म्हणते? इंग्रजीमध्ये सुद्धा पहा इथं आणखी एक आपण लॉक करू, पास करू, इकडे फेल करू. जमलं? पास फेल लिहिलं समजलं? आता या पास फेलमध्ये पहा काय कार्यक्रम झाला. 30 पोरं गणितात नापास झाले. मराठीत लिहावं लागेल नापास लिहिलं तर. हां, लिहिलं पास आणि इथं लिहितो मी नापास. 30% पोरं गणितात नापास झाले. हे 30% गणितात नापास झाले. 100 मधून इथं पहा ना, 100 मधून 30 नापास झाले तर 70 तर पास झाले असेल ना? समजलं काय? एका विषयात जर कधी 30% पोरं नापास नापास झाले, तर 100 मधले 30 नापास झाले तर 70 पास झाले असेल ना? मग 70% गणितात काय झाले असावे? 70% गणितात हे पोरं पास झाले असावे. 70% हे पोरं गणितात पास झाले असावे. ठीक आहे. गणित पुढे पहा, इंग्रजी विषय. ठीक आहे. आता इंग्रजी विषयात 20% विद्यार्थी नापास झाले. इंग्रजी विषयात किती? इंग्रजी विषयात 20% मग जर कधी 100 मधून 20 पोरं हे इंग्रजीत नापास झाले, तर 80% पास झाले असेल ना? मी काय म्हणतो? तर 20% नापास झाले, तर 80% पास झाले असेल ना? मग माझ्या मित्रांनो इथं लिहून घ्या 80% विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झालेत. आता प्रश्न काय म्हणते 10% कॅलेंडर दोन्ही विषयात नापास झाले. 10% असे कॅलेंडर आहेत, की ज्यांचे दोन्हीही विषय गेले. कोणते 2 विषय? एक गणितही गेला आणि मराठीही गेला. आता मला इतकं सांगा, या फेलवाल्यांची पहिले बेरीज करून घ्या. कारण की नापास म्हटलेलं आहे, नापास म्हटलेलं आहे. 30 अधिक 20 किती होते? 30 अधिक 20 50 होते. 30 अधिक 20 50 झाले. आता या 50 जे झालेलं आहे, ह्याच्यात म्हणते 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. या 50 मधून जर कधी आपण 10 काढले, 50 मधून 10 काढले, उरली किती? 40. म्हणजे एक्झॅक्टली जे फेलवाले पोरं आहेत, ज्याला पेपर आपल्या प्रश्नामध्ये नापास म्हटलेलं आहे, म्हणजे नापास मुलांची संख्या
किती आहे हो? नापास मुलांची संख्या 40% कळली, तर तुम्हाला काय म्हटलं माझे मित्रांनो? किती टक्के उत्तीर्ण झाले? उत्तीर्ण किती झालेत? अरे, क्लिअर आहे ना बाबा. 100 मधून 40 फेल. 40 फेल तर किती? 60% पास. याच्यात काही डाऊट आहे काय? म्हणून माझ्या मित्रांनो 60% मुलं पास झाले. मला असं वाटते, मी सांगितल्यानंतर प्रत्येकाच्या कानातून इकून गेलं आणि इकून सुटलं असं काही नसेल झालं. इथं खोपडीत फिट राहिलं असेल असं मला आशा आहे. या प्रश्नाचं उत्तर 60% ऑप्शनमध्ये 2 असायला पाहिजे. ओके. ऑप्शन नंबर 2 प्रत्येकाला समजलं का रे? ठीक आहे. पुढचा प्रश्न, मराठी व विज्ञान या विषयात घेतलेल्या एका परीक्षेत 75% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. बरं. 70% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. बरं. आणि दोन्ही विषयात 15% विद्यार्थी उत्तीर्ण झाली, तर सारे उत्तीर्ण होऊन राहिले. त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत? आता लक्ष असू द्या. परत तसाच आपल्याला प्रश्न करायचा आहे. उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण. ठीक आहे. मी लिहितो इथं कोणता विषय आहे पहिला? पहिला मराठी विषय आहे. ठीक आहे. दुसरा माझे इथं काहीतरी घोळ आहे. पहिले मराठी म्हटलेलं आहे, नंतर विज्ञान म्हटलं, नंतर इंग्रजी म्हटलेलं आहे हां. इथं गणितही आला आणखी. एक काम करा, याला इंग्रजी करा. याला इंग्रजी करा आणि याला गणित करा. ठीक आहे. आता उत्तर बरोबर येऊ शकते, पाहू आपण. आता इंग्रजी झालं, हा इंग्रजी विषय. दुसरा गणित विषय आहे. दुसरा गणिती विषय आहे. आता याच्यामध्ये उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला आता क्लिअरली समजलं, उत्तीर्ण म्हणजे पास आणि अनुत्तीर्ण म्हणजे फेल. अनुत्तीर्ण म्हणजेच काय? अनुत्तीर्ण म्हणजे फेल होते. आता माझ्या मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इथं जर कधी 75% 100 मधले 75 पोरं पास झाले किंवा उत्तीर्ण झाले, तर 25% फेल झाले असावे ना? काही डाऊट आहे काय? 100तले 75 पास, तर फेल किती? 25. काही कोणाला डाऊट आहे काय? पटकन एका एका लाईननं या आणि चॉकलेट घेऊन जा. हां. आता पहा, दुसरे पहा, 70% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. आता 70% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले असेल, तर 30% विद्यार्थी माझे मित्रांनो अनुत्तीर्ण होणार नाही काय? 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही? बरं झाले. काय म्हणते? 15% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. आता पहा, 15% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. इथं हा 5, ठीक आहे. हा 5, हा 5, 7 अन् 7 14, 140, 145, 15% विद्यार्थी. मला जरा आहे की नाही याच्यामध्ये प्रश्नामध्ये जरा गडबडच वाटू राहिली. कुठेतरी आहेच याचा कार्यक्रम अटकलेला. ज्या पद्धतीनं हा प्रश्न सेट झालेला आहे, त्या पद्धतीनं उत्तर तर काही येत नाही. उत्तर येऊ शकते माझ्या मित्रांनो याचं अनुत्तीर्ण जर कधी आपण याला केलं. याला जर कधी आपण अनुत्तीर्ण केलं, तर उत्तर येऊ शकते. आता हे 125 काढून टाका. काय म्हणते? 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मग आता जर कधी आपण इथं 30 अधिक 25 डायरेक्ट 55 केलं आणि या 55 मधून जर कधी आपण 15 वजा केले, तर माझ्या मित्रांनो उरले किती रे? 40% पोरं प्युअर फेल झालेले आहेत. 40% प्युअर फेल झालेले आहेत. 100 मधले 40 फेल. 100 मध्ये 40 फेल, तर किती होईल? 60% पोरं हे प्युअर पास झालेले आहेत. ऑप्शनमध्ये 60% आहे. प्रश्न अशा प्रकारे सेट असू शकतो तो आणि फायनल हेच आन्सर असेल. ओके. तर पुढे जाऊया आपण. यानंतर खाली दिलेल्या प्रत्येकाला दशांश अपूर्णांकाच्या रूपात व्यक्त करा, ते आपण अपूर्णांकामध्ये पाहूया. 9 आपण 16ला टक्क्यामध्ये बदला, हे पुढच्या याला पाहू, काही प्रॉब्लेम नाही. एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाच्या 12% बचत करतो, तर तिचा मासिक खर्च
19,360 रुपये आहेत, तर तिचे मासिक उत्पन्न काय आहे? इथं पाहता खूप सोपे-सोपे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरती आपल्याला फोकस करायचा आहे. एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाच्या 12% बचत करतो. 12% म्हणजे 100 त्याचं मासिक उत्पन्न आहे टोटल. त्याचं मासिक उत्पन्न किती आहे? त्याचं मासिक उत्पन्न 100 आहे. 100 मधली 12 बचत करतो. 100 मधली काय करतो? 12 बचत. तर माझ्या मित्रांनो 100 मधून 12 गेले तर 80 खर्च 88 खर्च करतो ना मग तो. हे समजलं काय? टोटल जर ₹100 माझे मित्रांनो मासिक उत्पन्न आहे, त्याच्यातली 12% बचत करतो, तर ₹88 खर्च करत असेल ना? किंवा 100% ज्याचं उत्पन्न आहे, 12% बचत करतो, तो 88% खर्च करतो. म्हणून तुम्हाला म्हणते, तिचा मासिक खर्च 19,360 आहे. म्हणजे 88% बरोबर 19,360 तर मासिक उत्पन्न काय डायरेक्ट 100 करून आपण भागाकारात. म्हणून 100 गुणेला 19,360 भागाकारात काय करसाल 88. भागाकारात 88 करसाल. आता या प्रश्नाचं उत्तर कसं सॉल्व्ह करावं, भाग कसा द्यायचा ते पहा इथं. पहा आता याला भाग कसा द्यायचा? यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल? 4 न भाग देऊ आपण. 4 दोन्ही 8 आणि 4 दोन्ही 8 बरोबर आहे? 4 25 चौक 100 होते. इथं 25 आलं. आता आपल्याला भाग द्यावा लागेल 2 न कारण की इथं 0 आहे. पहा बे 11 22 त्यानंतर 11 दोन्ही 22 होते. आता बे 9 18 1 उरला वरून 3 घेतला. बे सक 12 1 उरला वरून 6 घेतला. बे 8 16 आणि एक संख्या सॉरी 0 जसाच्या तसा. इथं पहा 11 1 11 11 8 88 96 मधून 88 गेले 8 उरले वरून हा 8 घेतला. 11 8 88 आणि हा संख्या ही संख्या 0 जसा उरले काय 25 गुणिले 88 उरले काय माझे मित्रांनो 88 गुणिले 25 कारण गुणाकारात आपण मोठी संख्या वरती ठेवतो. गुणाकार कसा करू पहा. 25 8 200 200 0 हातचे आले 20. 25 8 200 200 नंतर हे 20 काय होते 220 म्हणजेच काय झालं माझे मित्रांनो 2200 झालं आणि या प्रश्नामधला जो एक शून्य ॲज इट इज ठेवून द्या. किती झालं 22,000 झालं. 22,000 या प्रश्नाचं उत्तर. सर्वांना समजलं का पाहून घ्या. 88 गुणिले 25 880 गुणिले 25 करा तुम्ही फक्त. मी गुणाकारामध्ये शून्य घेत नाही. जेवढे प्रश्नामधले शून्य असले ते उत्तरात लिहून टाकतो. विषय खतम झाला. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करा. पुढे चालायचं काय? यानंतर एका टेबलाच्या अंकित मूल्यात 8% कपात केल्यास त्याचे मूल्य 4600 रुपये आहे. 8% कपात केल्यावर, कपात केली म्हणजे कमी केली किंवा आपण म्हणतो या शब्दाचा अर्थ घट केली. घट केली त्यावेळेस त्यांचे त्यांचे दर्शनी किंमत त्याची दर्शनी किंमत 46 रुपये तर त्याचे अंकित मूल्य म्हणजेच काय खरेदी किंमत किती? त्याची खरेदी किंमत. आता माझे मित्र हो पहा, एका टेबलाचे अंकित मूल्यात 8% कपात. हे 100 होते. 100 मधून 8% कपात झाली तर किती उरले? 92 बरोबर आहे? मग आता मला इतकं सांगा, एका टेबलाची किंमत किती मानली होती आपण? 100%. 8% कट केली तर उरली किती? 92%. आता त्या 92% किंमतीची व्हॅल्यू 92% बरोबर 4600 रुपये आहेत. 92% बरोबर 4600 रुपये अंकित मूल्य म्हणजेच काय खरेदी किंमत म्हणजे 100% त्यांना ती वस्तू खरेदी केली असावी. म्हणून 100 गुणेला 4600 भागाकारात 92 काही डाऊट आहे का याच्यामध्ये? पुढे पहा माझ्या मित्रांनो 92 आहे. 46 एक 46 46 दोन्ही 92 इथं 2 शून्य जसेच्या तसे त्याचा. बे एक बे, बे पंचदा, एक शून्य जशा तसा. 50 गुणाकारात जर कधी आपण 100 केले तर किती होतात? 5000. काही डाऊट आहे का रे? हे 50 लिहिले मी जसेच्या तसे
हे 50 लिहिले जसे तसे आणि 1 आणि 2, 2 शून्य वाढून दिले जसे आता. काही डाऊट आहे का? 5,000 किती सोपं पद्धतीनं उत्तर आलं. पुढे चालायचं. यानंतर एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नाहून 25% जास्त आहे, तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नाहून किती टक्के कमी आहे? आता लक्ष असू द्या. मी काय म्हणून राहिलो तर. माझ्या मित्रांनो, एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नाहून 25% जास्त आहे. पहिली गोष्ट, जास्त म्हटलं तर प्लस करायचं आणि कमी म्हटलं तर वजा करायचे. जास्त म्हटलं तर प्लस आणि कमी म्हटलं तर वजाबाकी. मग आता मला इतकं सांगा, जास्त म्हटलं तर प्लस, कमी म्हटलं तर वजा. एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नाहून जास्त आहे. आता जास्त म्हटलं 100 मध्ये प्लस करायचे आणि कमी म्हटलं तर 100 मधून मायनस करायचे, जसं तुम्हाला मी साईडला लिहून दिलं. आता पहा, 100 आहे. 100 वर 25 जास्त. जास्त आहे आणि जास्त आहे म्हणजेच प्लस करायला सांगितलं. 100 प्लस 25 किती? 125. 25 एक 25, 25 पाच 100, 5 एक 5, 5 20, 100. याचं उत्तर 20% येते का रे? चेक करा कसं येईल तर. चेक करा कसं येईल तर. काय करायचं? 100 गुणेला काय म्हटले? जास्त. जास्त ऑब्लिक कमी असं लिहितो मी. भागाकारात. भागाकारात काय करसाल? जास्त ऑब्लिक कमी. आता 25% जर कधी कमी असतं तर 100 मायनस 100 इथं 2 प्रकारे लिहून द्यावं लागेल मला. इथं तुम्ही लय कन्फ्युजन होऊन जासाल. फक्त या प्रश्नासाठी लिहून देतो. 100 गुणेला टक्केवारी. 100 गुणेला टक्केवारी. टक्केवारी भागाकारात. भागाकारात काय करू माझ्या मित्रांनो? आपण 100 प्लस किती जास्त आहे? कमी असतं तर 100 मधून मायनस केलं असतं. म्हणून आपण केलं होतं अशा प्रकारे 100 गुणिले 25 जास्त आहे म्हणून 100 मध्ये पण. याच्याच अपोजिट प्रश्न भेटतो का आपल्याला पहा. एची उंची बीच्या उंचीहून 20% कमी आहे. त्याची उंची माहीत आहे काय तुम्हाला? नाही. 100 मानायची. 20% कमी आहे त्याला छेडायचं नाही. ॲज इट इज लिहून घ्यायचं 20. पण कमी आहे. 100 मधून 20 कमी आहे. म्हणजेच कशी 100 गुणिले 20 भागाकारात काय करसाल? 80. 0 0 0 0 कटलं बे एक बे, बे चौका 8, 4 एक 4, 4 25. तर किती व्हायला पाहिजे? याचं उत्तर माझी मित्रांनो 25 व्हायला पाहिजे. सर्वांना समजलं का रे? पुढचा प्रश्न. एका साखरेच्या मूल्यात 20% वाढ होत असेल तर गृहिणीला तिचा खप किती टक्के म्हणजे वापर तिचा कमी करावा लागेल का त्याचा खर्च वाढणार नाही? आता पहा. 100 रुपये मानला, 20% वाढ होऊन राहिली. 20 ही जसेच्या तसे लिहिले. पण वाढ होऊन राहिली म्हणजे 100 वर 20 प्लस करावं लागते. म्हणजे 120 झाले. 0 0 कटला बे एक बे, बे सक 12, बे त्रिक 6, बे 50 100 आणि माझी मित्रांनो या 3 जर कधी आपण 50 ला भागसाल, 3 एक 3, 3 16 48, 48 मध्ये 2 प्लस करसाल तर होते 50. 16.2/3, 16.2/3. ठीक आहे. सर्वांना समजलं का? किती सोपं आहे हे. ठीक आहे. एका साखरेच्या मूल्यात 10% घट झाल्या तिच्या खपात किती टक्के वाढ करावी लागेल? आता 100 गुणिले 10, 10% घट झाली म्हणजे 90 घे जा. त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. याला एकदा पाहून घ्या. ह्या पुढचं चालायचं. सनीला परीक्षेत पास होण्यासाठी 36 अंक मिळवायचे होते, पण त्याने काय केलं? 24च अंक मिळवले आणि तो 9 अंकांनी नापास झाला. तर त्या परीक्षेचा पूर्णांक किंवा परीक्षा किती गुणाची होती? परीक्षा किती गुणांची होती?
परीक्षा किती गुणांची होती? आता परीक्षा किती गुणांची होती ते पाहू आपण. माझे मित्रांनो, हा सनी आहे. या परीक्षेत याला पास होण्यासाठी 36% मार्क पाहिजेत. आणि यानं काय केलं? यानं 24% मार्क घेतले. लक्ष असू द्या. परीक्षेत पास होण्यासाठी 36 मार्क अपेक्षित होते, पण यानं 24 मार्क घेतले. म्हणजे यानं किती पर्सेंटेज कमी घेतले? मी काय म्हणतो? याला पास होण्यासाठी मार्क पाहिजे 36%. यानं घेतले किती? 24%. म्हणजे या दोन याच्यातली पास आणि फेल मधला तफावत किती भेटली? 12%. किती टक्के? 12%. आणि 12% बरोबर तो किती मार्कांनी नापास झाला? 9. म्हणजे यालाच असं म्हणायचं आहे, 12% मार्क कमी भेटले याचा अर्थ तो 9 मार्क कमी भेटले. 12% इज इक्वल टू 9 मार्क. तर 100% बरोबर किती? म्हणून 100 गुणिला 9, ओके, भागाकारात 12, ओके. 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 25, 100, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 25 त्रिक 75. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? पहा, एका परीक्षेत विद्यार्थ्याने 30% अंक मिळवले, 30% मार्क मिळवले आणि तो 45 गुणांनी नापास झाला, बरोबर आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याने 42% अंक मिळवले आणि तो पास होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुणांहून 45% जास्त मार्क मिळवले. तर पूर्णांकही माहीत करायचे तुम्हाला, म्हणजे परीक्षा किती गुणाची होती आणि पासिंगसाठी किती मार्क पाहिजे होते, हे दोनही अंक एकाच वेळेस माहीत करायचे आहे. आता पहा या प्रश्नाचं उत्तर कसं होईल. माझे मित्र हो, आता या प्रश्न पहा किती सोपा आहे आणि याला पूर्णांक आणि टोटल किती पासिंग होती ते पहा कसं काढता येईल. एका विद्यार्थ्याने 30% अंक मिळवले, ठीक आहे. 30% मिळवले आणि तो 45ने फेल झाला. म्हणजे हा ए विद्यार्थी मानू आपण. यानं 30% मार्क मिळवले, पण हा काय झाला? 45 फेल झाला, ठीक आहे. दुसरा बी विद्यार्थी आहे. त्यानं 45 फेल झाला. दुसऱ्यानं 42% मार्क मिळवले. दुसऱ्यानं 42% मार्क मिळवले आणि तो सुद्धा आवश्यक असलेल्या किमान गुणांहून 45% जास्त मार्क भेटलेले. म्हणजे त्याला 30% मार्क भेटले, 45 कमी भेटले. दुसऱ्याला 42 भेटले, पण 45 जास्त भेटले. ठीक आहे. मग ह्याला माझ्या मित्रांनो 45 काय झाला? प्लस जास्त मार्क घेऊन पास झाला. तुम्हाला म्हटलेलं आहे, याच्यावर आधारित परीक्षा किती गुणांची होती आणि पासिंग किती पाहिजे होतं? माझ्या मित्रांनो सेम तसंच. 42 मधून 30 गेले. पर्सेंटेजचा फरक काढला. 42 मधून 30 गेले. उरले किती? 12% आणि 12% बरोबर 12% बरोबर तुम्हाला इतकं सांगायचं आहे. पहा, हां, हे 45 आणि 45 किती आहे? 90. 12% 45 आणि 45 किती होतं? 90. आता 12% बरोबर 90, तर 100% बरोबर किती? इथं परीक्षा किती गुणांची होती ते पहिले काढून घेऊ. 100 गुणिला, म्हणून 100 गुणिला 90 भागाकारात 12. 4 त्रिक 12, 4 25 100, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि हा 0 जसाच्या तसा. ठीक आहे. मला काय चुकलं रे बाबा, मला पाहू द्या बरं. 12% बरोबर 90, तर 100% बरोबर 100 गुणिला आपण 90 केलं. मला 1 मिनिट थांबा, वेट करायचं, काही गडबड झाली का ऐकून पाहू द्या. सगळं बरोबर आहे. फक्त एक लक्षात ठेवा, इथे लिहायच्या वेळेस 90 न लिहिता मी 900 लिहिलेले आहे. त्याच्यामुळे तिथं 300 आले. इथं जर कधी व्यवस्थित 90 लिहिले तर बरोबर तिथं किती येतात? 30च येतात. बरोबर आहे. आता 25 त्रिक किती होते? 25 त्रिक 75, म्हणजे 750 मार्काची तर टोटल परीक्षा होती ती. 750 इथं दिलेलं आहे, बाकी कुठं दिलेलं नाही आहे. आता 750 मार्काची टोटल परीक्षा आणि त्याला 750च्या 30% मार्क मिळाले. पहा, 750च्या 30% मार्क किती होतात रे बुवा? ठीक आहे. 25 75 त्रिक काय होते? 225 होईल. आता 225 आणि ह्या 225 मार्क याले भेटलेले होय.
आणि त्याला पासिंग किती मार्काची होती? 225 तर त्याला मार्क भेटलेले आणि 45 मार्कांनी तो फेल झालेला आहे. म्हणजेच आपण हा 5 अन् 5 10 0 हातचा आला 1 4 अन् 2 6 आणि 1 7 आणि हा 2 ज्याच्याचा 270 मार्क त्याला पासिंगसाठी अपेक्षित होते आणि टोटल परीक्षा ही 750 मार्काची होती. सर्वांना समजलं असेल मला आशा आहे. माझ्या मित्रांनो, तुमच्या मित्रांना नक्की सांगा आपल्या गणिताचे कोर्सेस आहेत. फ्रीमध्ये तुम्हाला डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत YouTubeला. पी-पी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तुमच्या मित्रांना तिथं न्या आणि त्यांना आपल्या फ्री क्लासेस म्हणजे त्याची प्लेलिस्ट पाठवा, त्यांना दाखवा आणि आपला छोटासा प्रयत्न असणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोरांपर्यंत पोहोचण्याचा. आशा आहे लवकरच आपण त्या पोरांना पोहोचू, त्या पोरांपर्यंत पोहोचू, प्रत्येक घराघरामध्ये पोहोचू आणि फ्री लेक्चर्स पहा. त्याच्यामध्ये सुद्धा फ्रीमध्ये, पेडमध्ये असं काहीच वेगळं नाही आहे. मी पेडमध्ये त्यानंतर माझ्या अंगात वेगळी शक्ती संचारत नाही, की मी तिथं वेगळं शिकवतो. फक्त पेडमध्ये आणि फ्रीमध्ये एकच काम आहे, की मी तिथं गेल्यानंतर माझ्या मित्रांनो फक्त एका सेशन घेतला एक्झाम्पल ऑफ शेकडेवारी त्याचे 3-4 सेशन बॅक टू बॅक होतात. जास्तीत जास्त सराव, जास्तीत जास्त टाइप पाहायला भेटतात आणि माझे मित्रांनो इथं कसं आहे डेमो लेक्चर असल्यामुळे ते एखादं लेक्चर किंवा 2 लेक्चर एखाद्या प्रकरणावरती अपलोड होतात. त्यामुळे तिथं पोरांचा जास्त विश्वास असतो का आम्हाला खूप जास्त तिथं डेटा अवेलेबल होतो, पी-डी-एफ मिळते, सगळ्या काही गोष्टी अवेलेबल असते आणि त्या गोष्टी रिपीटेड पाहता येतात, डाउट सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे मुलं तिथं जातात. ओके. थँक सो मच. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. कुठलीही अडचण असेल नक्की आपण आमच्याशी संपर्क करू शकता.